म्हणतो महादेव भाऊ, गावामध्ये धुंडी काढा म्हणलो मी. धुंडी पोरं आणले मी तिघ पकडून. धुंडी काढते म्हणे पोरं पोरं म्हणे. आम्ही म्हणे अहो धुंड्याच्या महिन्यामध्ये पाणी ना फुट राहिला ना, मेरू खाली झाला ना बुरा. कास्तकार मरण ना, आपल्या गावातच पाणी फुट राहिला कळम मध्ये. बाकी सब आहे आजूबाजूनं पाणी फुट राहिला. राडेगाव झाला, चंद्रपूर झालं, नांदेड झालं, कळमच सोडलं पाण्यानं. पहा का शिवलाल भाऊ आहे, आपल्या गावातले पोरं किती हुशार आहे. धुंडी काढते म्हणते पाण्याची. पहा बरं, आपल्या गावातले पोरं म्हणे ठुकर आहे म्हणे. काही ठुकर आहे पोरं. पहा शहाणे पोरं आहे. शहाणे असते तर काय असं कामं केले असते का त्यांनी. पहा धुंडी काढते म्हणे गावामध्ये म्हणे पाणी पुरवायला. तर हो का बे, धुंडी काढून राहिली का तुम्ही? धुंडीत समजते का काही? अगं आबाजी, समजत नाही म्हणून तर मी तुमच्याकडे आलो शाण्या माणसाकडे. काय काय नाही लागते बा धुंडी लावाले. मी सांगतो आता धुंडीमध्ये काय करायचे. मेंढक्या, लिंबाचा पाला, डाया मांदाच्या मस्त भोंगळवून हँडरबँडवर व्हायचं आणि बस मांदाचं कमरीले बंद्याने आणि मांदाचं गावभर हिंडाचं. लोक मग पाणी फेकते अंगावर. येले म्हणते का धुंडी? मला माहितच नव्हतं धुंडी येले म्हणते म्हणून. आता करतो आम्ही तिघे मस्त झिंगला का पुकला का पुंगला का पुक पुक करतो आम्ही आता. रे भाषा नो, मा भाषा लई घेऊन जाता रे भाषा. आपला डेंगू गण्या खाली आहे रे, त्याला लई घेऊन जाता. हो नेतो ना मामा, नेतो 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 नेतो. काही टेन्शन घेऊ नको, नेतो त्याला सगळ्यांनाच नेतो आम्ही. ढिंग नको पुक नको, ढिंग नको पुक नको. धुंडी धुंडी रे, पाणी दे रे, असंच चालू करतो आता आम्ही. मस्त गाणे गिणे लावा आणि माझ गावभर हिंडा मस्त. शांताराम भाऊचं घर झालं, शिवलालचं घर झालं, माये घर झालं, सगळ्या घरानं हिंडाचं. गावामध्ये जेवण करू संध्याकाळी धुंडीचं. मस्त पहिले हिंडून घ्या, गावात जेवण करू धुंडी बिंडीचं. का रे हे फोटो कोण आहे रे नवीन? हे ढेबू दिसू राहिले, ढेबऱ्या वानाचा कोण आहे? कुठून आलं का? कोण आहे रे तुमचा मित्र? हो ढेबू फोटो नाव येतो वाला, चचाण्याचा फोटो ये वाला. एक नंबर पोरगा आहे. मग ते म्हणे चला मग तुमच्या संग मी करतो म्हणे. ढेंग नको फुकू नको, ढेंग नको फुकू नको. मी म्हणलं चाल बाबा आमच्या संग तूही कर. ढेंग नाही का चिकन आहे का? धोंड्या धोंड्या पाणी दे रे, साय माय पिकू दे म्हणे. त्याला येते ना कावत हे काव का, तो म्हणून दाखवते. आता पहा तो कसा बोलते. मन रे ढेब्या, मन बरं. तू काय म्हणतो, कसं काय म्हणतो तर सांग बरं. महादेव काकाला सांग, मन बरं. धोंड्या धोंड्या पाणी दे रे, साय माय पिकू दे. धोंडी धोंडी पाणी दे रे, लपंडर पोट्टे बुडग्या संग पोयू दे रे. का बे ढेबऱ्या, मी तुले का लोफंडर दिसू राहिलं का? तू गावातले बुडे हाकलायला लावता भोसडीच्या. का बदमाश भोकाच्या? कोणाचा वैर तू रे? कुठून आला भोसडीच्या? बाय बाबू तू सरळ बोल. तुला एका ठुश्याचं मसनीत घालून बुड्या. एक तर पहिलेच तो मसनीत जायचे दिवस चालू झाले इथं. तू मला शिकून राहिला का? धोंड्या धोंड्या पाणी दे रे, बुड्या पाड्या टपकू दे रे. अबे एका चापटीत तुले खालतं पाडी. मग आता तुला जास्ती माजूर राहिला का तू? बन माय मी भल्ल टप्पर टप्पर करू राहिलं. ढेबऱ्या वानाचं खाऊ खाऊ फुकू राहिलं अंगामध्ये भोसडीचं. का बे वैन नाही का तुले ढेबऱ्या? लहान मोठ्याचा शाने माणसं बसून आहे म्हणून इथं कसं बोलायचं कसं नाही. तुले का शाहिऱ्या म्हण म्हणलं होतं का? तुले असं बुडे पाडे टपक म्हण बोललो होतं तुला? साय माय पिकू दे रे, गावातले शाने माणसं मसण्यात जाऊ दे रे. अबे तुला का समजत नाही का रे? एका चापटीत तुला खालतं पाचवा लागणार वाटते भोसडीच्या. चल निघतं का नाही इथून? तर लवकर निघ, लवकर निघ. निघतं का नाही? लवकर निघ, लवकर. जाणं बे ढेबऱ्या तोंडाच्या. तो सांग कोण राहिला गावामध्ये. चाललो मी माझ्या घराकडे भोसडीच्या. जास्ती टपर टपर केला तुला इथंच खुपसून टाकन माझ्या हातानं. पाहिलं का महादेव भाऊ? हे पाहिलं का काका? भल्लं वय नाही बुट्ट्याले ससण्याच्या माझ्या भोकाचं, ढेबऱ्या भोकाचं. इले चालू बा आपल्या गावात आला म्हणून आपले सन्मान करू राहिला भोसडीचा. आपल्याला शिवाय गावात उरायला भोसडीचं. जा बे तू इथून निघ बरं लवकर. ना एका चापटीत खालतं पडेल मग आता मी तुला. निघ लवकर. अबे जातो ना बे चमन तोंड्या शिवलाल. चाललो ना गावातून सांगून राहिला इथं. चाललो मी. चला मग महादेव काका करतो आम्ही आता धोंडी धोंडी चालू. धोंड्या धोंड्या पाणी दे रे, पिकू दे. धोंड्या धोंड्या पाणी दे रे, धोंड्या धोंड्या पाणी दे रे. बोका धोंडी काढल्याशिवाय पर्यायच ना. आता पाणीच नाही उरायला. आता झाला सगळी तयार झाली आपली. आता पाला गेला लावला लिंबाचा. चला आता गावभर फिरू मस्त. धोंडी धोंडी पाणी दे रे, साय माय पिकू दे. चला. जगण्या मला एक विचार राहिला. माणूस कुपू शकते पण देव नाही कुपू शकत. मला वाटते हिंडाच लागते. पण देवाला प्रसन्न करासाठी काही ना काही हिंडाच लागेल. धोंडी धोंडी पाणी दे रे, साय माय पिकू दे. चला गावभर. मस्त रे डेंगू चिंग्या जगण्या. मस्त जमलं 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 जमलं. एक नंबर केलं बाबू तुम्ही. एक नंबर केलं. गावामध्ये मस्त चाल द्या. धोंडी धोंडी पाणी दे रे. पहिले शांतारामच्या घरून चाल द्या. चला मस्त मस्त जबरदस्त चाल द्या. महादेव काका चला आता सोमवारच्या घरी जा बाबू. याच्या घरी शांताराम काकाच्या घरी चला. धोंड्या
अरे महादेव महादेव धुंडी आली रे घरासमोर, बाहेर निघ बाहेर. कुणीतरी आवाज दूर राहिला शांत मले, आवाज येऊ राहिला बाहेरून. कुणीतरी आलं का? धोंडी धोंडी पाणी दे रे, साय माय पिकू दे, काही असा आवाज येऊ राहिला बाहेरून मले. ऐकायला आला का तुले काही शांत? नाही जे मले गेले आवाज ऐकू नाही आला. बाहेरून आवाज येत आहे महादेव भाऊ सारखा. पोट्ट्याने काढलेत नाही धोंडी गिंडी गावातली, पाणी नाही येऊ राहिला म्हणून. काही सांगता येत नाही, काढू शकते फुट्टे. काय आवाज येऊ राहिला होता आहे? आवाज दूर राहिला का? येतो बाहेरून. काय तो कोण आला तो पाहून येतो. धोंड्या धोंड्या पाणी दे रे, साय माय पिकू दे. आला रे चुप राहा रे, शांताराम भाऊ आले आले आले. अरे बाप रे बाप बाप बाप. डेंगू चिंगऱ्या जगणे मग बोरगे वाटते तुम्ही संग. अरे बाप रे बाप रे बाप बाप. चांगले काम करता रे, चांगले खतरनाक धोंडी काढले. एक नंबर एक नंबर. मस्त मस्त मस्त. गुणोत्तर पोर आहे, गुणवालायक पोर आहे. एक नंबर आहे एक नंबर. चांगलं काम करता रे तुम्ही. पाणीच नाही राहिला होता, बरं झालं धोंडी काढाच लागत होती. देवाला प्रसन्न करासाठी चांगलं काम केलं तुम्ही. चांगलं चांगलं जबरदस्त जबरदस्त महादेव भाऊ जबरदस्त. तुम्ही आहे का संग जबरदस्त काम. एक नंबर. शांताराम काका असंच करायला लागते आहे का नाही महादेव काका? एक नंबर केलं का नाही आम्ही? हा. अरे पोरं तुम्ही नरसापूरचे शान आहे रे, मला माहित आहे तुम्ही पोरं खतरनाक आहे तुम्ही. धोंड्या धोंड्या पाणी दे रे, साय माय पिकू दे. झिंग झिंग नक नक झिंग झिंग नक नक झिंग 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 नक नक झिंग नक नक. एक नंबर रे पोरांनो, एक नंबर एक नंबर. शाबास शाबास. जबरदस्त जबरदस्त. हा जबरदस्त जबरदस्त. चल द्या आता समोरच्या घरी चला. मी येतो तुम्ही सांगा. चला समोरच्या शिवलालच्या घरी जाऊ. चला म्हणा रे पोरांनो, गाणं म्हणा 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 लवकर. चाल द्या गाणं चाल द्या. म्हणा रे लवकर म्हणा रे. धोंड्या धोंड्या पाणी दे रे, साय माय पिकू दे. झिंग नक 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 झिंग नक 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 झिंग झिंग नक. कमी शांताराम भाऊ पोरं कमी खतरनाक गायत आहे का? हे खतरनाक उरायला हे जबरदस्त होत आहे. काही असो चाल द्या रे समोर. चला टाइम होते शिवलालच्या घरी. चला पाय रे शिवलाल देवदास, पाय 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 पोरं कसे बोंब देतात. पाय पाय धुंडीचे पाय रे. हो पाहून राहिलो ना महादेव भाऊ, शांताराम भाऊ, शिवलाल. जबरदस्त रे पोरांनो, बोंबला रे मस्त रे मस्त रे बोंबला. धोंड्या 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 पाणी दे रे, साय माय पिकू दे. झिंग नक नक झिंग नक 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 झिंग नक नक नक. पाहिलं शांताबाई पोरं कमी खतरनाक बोंबलू राहिले का? पाहिलं टाया वाजवा रे, टाया वाजवा टाया वाजवा. सगळे एक नंबर पोरं करताय. टाया वाजवा. एक नंबर रे, एक नंबर. जबरदस्त जबरदस्त. जागण्या चिंगऱ्या डेंगू एक नंबर. शांताराम भाऊ पोरं आपल्या गावचे आहे ना, खतरनाक पोरं आहे. माहित होतं मले पोरं गिरं चांगले आहे म्हणलं. मी पहिलेच समजून घेतलं होतं. काय देवाले प्रसन्न करासाठी काही ना काही पाण्याचा इंतजाम करण्यासाठी धोंडी काढणं आवश्यक होती. गाववाल्याला धोंडी नाही काढून तर देव प्रसन्न कसा होईन? एक तर पहिलेच कलयुग होईये. कलयुगात सगळं पापाचा घडा वाढत चालला. काय पापाचा घडा वाढन तर पाणी कुठून येन? माणूस कुपू शकते, देव नाही कुपू शकत ना. का म्हणतो मी? बरोबर आहे देवदास तो आलं. बरोबर आहे, एक नंबर आहे देवदास. बरोबर तो आलं. एक नंबर रे पोरानं. मस्त देवदास केला का नाही पोरांनी? खतरनाक कार्यक्रम केला यार, खतरनाक काही असो. एक नंबर. धोंड्या धोंड्या पाणी दे रे, साय माय पिकू दे. एक नंबर चालू द्या.